अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 30 ऑक्टोबर 2024 वार बुधवार रोजी यावर्षी नरक चतुर्दशी आहे. तर नरक चतुर्दशी हा पण दिवाळीतला एक अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे, ज्या दिवशी आपल्याला अनेक देवी देवतांची पूजा करायची असते. नरक चतुर्दशीच्या दिवशी लोक नरकासूर राक्षसावर भगवान श्रीकृष्णाचा विजय म्हणून हा दिवस साजरा करतात. या दिवशी घरं स्वच्छ केली जातात, फुलांनी आणि दिव्यांनी घरं सजवली जातात. या दिवशी वाईटाचा अंधार दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये येण्यासाठी दिवे लावून स्वागत केले जाते. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता, असे सनातनच्या धर्मग्रंथामध्ये नमूद आहे. यासाठी दरवर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी ब्रह्मबेलामध्ये सकाळी गंगाजल आणि अपमार्ग मिश्रित पाण्याने स्नान केल्याने साधकाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. छोटी दिवाळीच्या संध्याकाळी घराबाहेर 4 दिशांनी दिवे लावण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असं म्हणतात, म्हणून याला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते. वर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी असते. हिंदू धर्मामध्ये नरक चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून आपण जर यमदेवाची पूजा केली तर आपल्याला यमदेव नरकात जाण्यापासून वाचवत असतात आणि स्वर्गप्राप्ती करतात अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच संध्याकाळी यमाची पूजा केल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही. संपूर्ण वर्षभरात फक्त हा एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी मृत्यूची देवता यमराज यांची पूजा केली जाते. एखादा आजार किंवा कुठल्याही अपघातामुळे होणारी मृत्यूची भीती दूर करण्यासाठी या दिवशी यमराजाची पूजा केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी उटणे लावून अंघोळ करतात. या दिवशी संध्याकाळी यमतर्पण आणि दिवे दान करण्याची परंपरा आहे. असं म्हटलं जातं की नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण जर दिवे लावले तर यमराज प्रसन्न होतात आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून आपल्याला मुक्तता देतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तेव्हा त्यांनी आपल्या शरीराला तेल आणि उटणे लावून अंघोळ केली होती. तेल आणि उटणे लावून अंघोळ केल्याने करण्याची ही जी परंपरा आहे ती त्या दिवसापासून सुरू झाली आणि असं जेव्हा आपण करतो तेव्हा नरकापासून मुक्ती मिळते आणि स्वर्ग आणि सौंदर्याचे वरदान मिळते अशी धार्मिक धारणा आहे. चतुर्दशी सण नरकासूर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की एकेकाळी नरकासूर नावाचा राक्षस होता, ज्याने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून देव, देवी आणि ऋषींसह 16,000 राजकन्यांना कैद केले. त्यानंतर राक्षसांच्या अत्याचाराने त्रासलेल्या देवता आणि राजकन्यांनी भगवान श्रीकृष्णांची मदत मागितली. त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचा वध केला. हिंदू धर्मग्रंथानुसार या दिवशी नरकासुरापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाने संपूर्ण पृथ्वी प्रसन्न झाली होती आणि सर्व देवताही आनंदी होते. त्यामुळे या दिवशी नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो आणि यालाच छोटी दिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं. तर नरक चतुर्दशी जी आहे ती यावर्षी 30 ऑक्टोबर 2024 वार बुधवारी या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी यमराज देव सोडून भगवान हनुमानजी, श्रीकृष्ण, माता काली, शिव म्हणजेच देवोके देव महादेव आणि भगवान वामन यांचीही पूजा केली जाते. असं म्हणतात की या दिवशी 7 देवी देवतांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे. नरक चतुर्दशी साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त हा 30 ऑक्टोबर 2024 वार बुधवार रोजी दुपारी 1:15 सुरू होणार आहे. ते 31 ऑक्टोबर वार गुरुवार दुपारी 3:52 असणार. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि स्नान करण्याला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही जर स्नान केलं तर तुमच्या सौंदर्यामध्ये अजून जास्त वाढ होते आणि या दिवशी तांब्याचा जो तांब्या असतो त्याने जर अंघोळ केलं तर तेही खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपण उटणं आणि तेल लावून अंघोळ करायचे आहे. तर तुम्ही हे जे तेल आहे ते तिळाचं तेल वापरून तुम्हाला या दिवशी उपटण लावून अंघोळ करायचे आहे. या दिवशी देवी देवतांची उपासना करायची आहे आणि त्यांच्यासाठी एक गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे तुमच्या यथाशक्ती. त्याचप्रमाणे या दिवशी संध्याकाळी यमराज देवांचं स्मरण करून त्यांच्यासाठी एक तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला घराच्या चौकटीच्या बाहेर ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला यमराज देवांना प्रार्थना करायची आहे. ही पूजा कशी करावी बघा, बऱ्याच ठिकाणी फक्त धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनला पूजा केली जाते, पण नरक चतुर्दशीला सुद्धा आपल्याला पूजा
करायच्या आहे, कारण हा दिवाळीचा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात तिथली जागा स्वच्छ करा, तिथे एक पाट किंवा चौरंग मांडा, त्यावरती लाल कलरचं वस्त्र अंथरा. या दिवशी सर्वात आधी तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करून त्यांचा मंत्र म्हणून गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. तांदळाची रास काढा गोलाकार आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती फोटो स्थापन करा. आणि अगदीच तुमच्याकडे मूर्ती फोटो नसेल तर सुपारी म्हणून सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता. दुसरी स्थापना आपल्याला माता लक्ष्मीची करायची आहे. लक्ष्मी मातेलाही तुम्ही अभिषेक करा, मंत्र म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करा. तिसरी गोष्ट म्हणजे समजा बघा, तुम्हाला जर असा फोटो मिळाला की ज्याच्यामध्ये माता लक्ष्मी, सरस्वती देवी, गणपती बाप्पांचा एक फोटो मिळतो जो दिवाळीसाठी आपल्या घरामध्ये असतो किंवा तुमच्याकडे असेल तर तो फोटोसुद्धा तुम्ही तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हनुमानजींची मूर्तीसुद्धा तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे आणि श्रीकृष्णांची मूर्तीसुद्धा हनुमानजींच्या राशीवर ठेवायची आहे. तर आता हनुमानजींची पूजा का केली जाते, तर बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आहे की या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्मोत्सव म्हणून या दिवशी साजरी केला जातो आणि अजूनही त्यांचा एक दुसरा मुहूर्त आहे की ज्यावरती आपण हनुमान जयंती साजरी करत असतो. पण या दिवशी हनुमानजींची पूजा करण्यालाही विशेष असं महत्त्व आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करा. लक्ष्मी मातेची आणि सरस्वती देवी त्यांचीही हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करा. हनुमानजी आणि श्रीकृष्णांना तुम्ही गंध लावा, अक्षता वाहा, फुले वाहा. त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळा, आरती करून घ्या. तुम्ही नैवेद्य म्हणून फळं ठेवू शकता किंवा दिवाळीचं जे फराळ आहे ते ठेवायचं आहे. काही मिठाया असतील तर त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, आरोग्य चांगलं राहावं, त्याचप्रमाणे अकाली मृत्यू जे होतात त्याची भीती टळण्यासाठी आणि अशा अनेक गोष्टी असतात, आजारपण असेल, या सगळ्या गोष्टींसाठी देवी देवतांना प्रार्थना करायची आहे. अगदी विधीपूर्वक तुम्ही पूजा करा, मनोभावे पूजा करा. असं म्हणतात की नरक चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही जर बाळकृष्णांची मनोभावे पूजा केली तर तुमच्या मनोकामना पूर्ण होत असतात. त्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढा, त्याच्यामध्ये 4 टिपके द्या आणि कडेने 2 लाईन काढा. त्यावरती तुम्हाला कणकीचा एक दिवा करायचा आहे. कणकीचा दिवा केल्यानंतर त्याला तुम्ही चौमुखी दिवा तो लावायचा आहे. म्हणजे 4 वाती तुम्हाला लावायच्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तेल टाका. त्या दिव्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर टाका, ₹1 नाणं ठेवा आणि त्यावरती एक पांढऱ्या कलरची कवडी तुम्हाला ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे जी कोणती कवडी असेल ती ठेवा आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. स्वस्तिकवरती तो दिवा ठेवायचा आहे आणि कडेने तुम्ही 11 दिवे किंवा तुम्ही जर पंत्या जरी घेतल्या ना, 11 पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत. त्यानंतर हा जो चौमुखी दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे. चौकटीवरती ठेवला तरीही चालेल आणि हे जे 11 दिवे आहेत हे घरामध्ये तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे ठेवा. देवघरात ठेवा, जिथे पूजा मांडली आहे तिथे ठेवा, तुळशीत ठेवा, बाल्कनीत ठेवा, बाहेर पोर्चला ठेवा. जिथे तुम्हाला वाटेल म्हणजे जिथे तुम्ही दिवे ठेवता अशा प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा ठेवून द्यायचा आहे. तर नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवा लावण्याला विशेष असं महत्त्व आहे. तर अगदी साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला नरक चतुर्दशीची ही पूजा मांडायची आहे. तर नरक चतुर्दशीविषयीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिली, कथा पाहिली, पूजा कधी करायची, मुहूर्त कोणत्या दिवशी नरक चतुर्दशी आहे आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी कुठला नैवेद्य अर्पण करावा, मंत्र, सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंटमध्ये हॅपी दिवाळी लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.